नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंदणी करायची असेल किंवा एखाद्याचं नाव काढून टाकायचं असेल तर आपल्याला आता कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये वारंवार जाण्याची गरज पडणार नाही. अगदी आपण आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलवरूनच अधिकची नाव नोंदणी करू शकतो किंवा नाव काढून टाकायचं असेल तर ते नाव पण काढून टाकू शकतो. आता ही प्रोसेस नेमकी काय आहे आणि मोबाईलवरून ही सर्व प्रक्रिया कशी करायची याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण या शासन निर्णय GR या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र, रेशन कार्डमध्ये नाव जोडण्याची आणि काढून टाकण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी झाली आहे. आपल्याला माहीत आहे डिजिटल वर्ल्ड आहे, सर्वांच्या हातात मोबाईल आहे आणि या मोबाईलचा वापर करून आपण आता नवीन सुविधा सुरू झाल्यामुळे आपल्या रेशन कार्डमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे जोडण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये न जाता आपल्या मोबाईलवरूनच हे काम आपण करणार आहोत. कारण मेरा रेशन ॲपच्या नवीन व्हर्जनमध्ये हे काम आता अधिक सोपे झाले आहे. अपडेट केलेल्या या ॲपमध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या रेशन कार्डमध्ये नवीन नावे जोडण्याची, विद्यमान नावे वगळण्याची किंवा कुटुंबातील सदस्यांची माहिती सुधारण्याची परवानगी आहे. म्हणजेच आता तुम्ही घरी बसूनसुद्धा आपल्या फोनवरून नवीन ॲप डाउनलोड करून तुमचे रेशन कार्ड अपडेट करू शकता. तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन कुटुंबातील सदस्यांची नावे जोडू शकता आणि त्यात अगोदरच समाविष्ट असलेली नावे काढून देखील टाकू शकता. गेल्या महिन्यात भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने नवीन मेरा रेशन ॲप म्हणजेच मेरा रेशन 2.0 वापरकर्त्यांना फक्त एका क्लिकवर त्यांच्या रेशन कार्डची माहिती अपडेट करण्याची परवानगी देते. म्हणजे आता आपण आपल्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांची नावे जोडू शकतो, विद्यमान सदस्यांची नावे काढून टाकू शकतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती अगदी सहजपणे बदलू शकतो. आता हे जर करायचं असेल, नाव काढायचं असेल किंवा जोडायचं असेल तर काय करायचं, तर सर्वप्रथम आपण मेरा रेशन 2.0 ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या ॲपद्वारे आपल्या रेशन कार्डमधून नाव काढून किंवा नवीन नाव जोडू आपण शकतो. यासाठी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आपल्याला आवश्यक असेल. मेरा रेशन 2.0 ॲप वापरण्यासाठी वापरकर्त्याला OTP पडताळणी करावी लागेल. वापरकर्ते त्यांच्या आधार क्रमांकाने लॉग इन करून त्यांच्या रेशन कार्डशी संबंधित तपशील तपासूसुद्धा शकतात. मेरा रेशन ॲप 2.0च्या नवीन आवृत्तीमध्ये रेशन कार्डमध्ये नवीन नावे जोडण्याची, नावे वगळण्याची आणि कुटुंबातील सदस्यांच्या तपशिलांमध्ये बदल करण्याची सुविधा आता जोडण्यात आली आहे. तर मेरा रेशन ॲपच्या जुन्या आवृत्तीमध्ये हा पर्याय उपलब्ध नव्हता. आता वापरकर्ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती त्यांच्या मोबाईलवरून सहजपणे अपडेट करू शकतात. यासाठी रेशन कार्ड लाभार्थ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा तलाट्याकडे जाण्याची आवश्यकता नाही, कारण आता हे सर्व फोनवर शक्य आहे. आयफोन आणि अँड्रॉईड या दोन्ही वापरकर्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. आयफोन वापरकर्ते ते ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात आणि इन्स्टॉल करू शकतात, तर अँड्रॉईड वापरकर्ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकतात. मेरा रेशन ॲपच्या नवीन आवृत्तीच्या मदतीने आपण हे दोन्ही कामं करू शकतो. त्यासाठी वापरकर्त्याला त्याच्या रेशन कार्डमधून कुटुंबातील सदस्याचे नाव काढून टाकण्याची, नाव जोडण्याची किंवा त्यात बदल करण्याची विनंती करावी लागेल. ही विनंती संबंधित जिल्ह्याच्या अन्न पुरवठा अधिकाऱ्यांकडे जाईल आणि या संबंधित जिल्ह्याचे अन्न पुरवठा अधिकारी त्या विनंतीला मंजुरी देतील आणि त्यानंतर आपलं रेशन कार्ड हे अपडेट केलं जाईल. तर अशी ही अतिशय साधी सोपी प्रक्रिया आपण मोबाईलवरून काही मिनिटातच करू शकतो. मित्रो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवाराशी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा तलाठी ऑफिसला जाऊन जास्त वेळ घालवावा लागणार नाही. ते घर बसल्या आपलं रेशन कार्ड अपडेट करू शकतील. तसंच मित्रो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, तसंच शेअर करा. धन्यवाद.